नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त दाटसर असं पन्ह बनवणार आहोत कैरीचं. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. पन्ह बनवण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराच्या कैरी घेतलेल्या आहेत. कैरी छान धुवून आपण असं पुसून घेतलेली आहे. आता आपण पहिल्यांदा ही कैरी साल काढून घेऊया. आपण बटाट्याचं कसं साल काढून घेतो तसंच आपण सोलाण्यानं कैरीचं पण सालं काढून घेऊया. म्हणजे कसं आपण जेव्हा पन्ह बनवण्यासाठी कैरी शिजवून घेतो तेव्हा मग पुन्हा सालाला गर जात नाही वाया. म्हणून मग पहिल्यांदा अशी कैरी सोलून घेते. संपूर्ण कैरी अशी सोलून घ्यायची व्यवस्थित. कैरी सोलून नंतर मग त्याचा वरचा देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे. पहिल्यांदाच जर देठाचा भाग कट केला ना तर थोडासा असा चीक असेल तिथे तर तो बाहेर येतो आणि मग तो संपूर्ण कैरीला पुन्हा लागतो. म्हणून पहिल्यांदा कैरी आपण अशी सोलून घ्यायची आणि नंतर मग देठ आपण कापून घ्यायचा आहे सुरीच्या साहाय्याने. हे पहा, संपूर्ण कैरी झाली आहे सोलून. असा देठ काढून घ्यायचा. आता आपण संपूर्ण ही सालं बाजूला काढून घेते. या कैरीच्या आपण आता बारीक बारीक फोडी करून घेऊया. म्हणजे कसं बारीक फोडी केल्या तर शिजायला पण बऱ्या पडतात पटपट. कैरीच्या फोडी अशा बारीक करून घेतलेल्या आहेत. आता या सर्व फोडी आपण एका भांड्यामध्ये शिजायला ठेवणार आहोत. संपूर्ण फोडी एका भांड्यामध्ये काढून घेतल्यात. आता आपल्याला पाणी इतपतच ठेवायचं आहे जेवढं कैरी संपूर्ण आतमध्ये भिजली जाईल. जास्त पाणी वापरायचं नाही, नाहीतर मग त्या पन्ह्याला काही चव लागत नाही. कैरीच्या वरपर्यंत येईल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे संपूर्ण कैरी व्यवस्थित भिजली गेली पाहिजे. पहा, आता आपण गॅसवरती शिजण्यासाठी ठेवूया. एक प्लेट ठेवून घ्यायची म्हणजे कसं कैरी पटकन शिजते. एक 7-8 मिनटात कैरी शिजून होते. हे पहा, स्लो गॅसवरती 7-8 मिनटात अगदी सहज शिजते कैरी. कैरीच्या फोडी संपूर्ण शिजलेल्या आहेत. थोडंसं पाणी बघा बुडबुडे वाटत होते म्हणून गॅस फास्ट करून थोडं कमी करून घेतलं. आता आपण हे पहा उघडून बघितलं, संपूर्ण अशी कोरडी आहे आपली कैरी. यामध्ये अजिबात पाणी नाही आहे, फक्त कैरीचा गर आहे. आता ही कैरी आपण थोडी स्मॅश करून घ्यायची चमच्याच्या साहाय्याने आणि याच वेळेला आपण गूळ देखील घालणार आहोत. म्हणजे कैरी कसं गरम असते ना तेव्हाच गूळ घातला. 1 वाटीभर इतका मी गूळ घातलेला आहे. कैरी तुम्ही कोणती घेताय त्यावरती पण अवलंबून आहे गूळ किती घालायचा ते. आणि थोडीशी चवीपुरती वेलची पावडर घातलेली आहे. या व्यतिरिक्त पन्ह्यामध्ये जास्त काय घालायचं नाही, नाहीतर मग त्याची ओरिजिनल चव बाजूलाच राहते. असं स्मॅश करून घ्यायचं आणि कसं कैरी गरम असते त्यामुळे गूळ अगदी सहज विरघळतो. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आता आपण हे संपूर्ण गूळ आणि कैरीचं जे सारण आहे मिश्रण आहे ते गाळून घ्यायचं आहे. मिक्सरला वगैरे लावायचं नाही, कारण कसं मग मिक्सरमध्ये ते अजून पाणी घालावं लागतं. कधी कधी मिक्सरमध्ये व्यवस्थित ते फिरत नाही. म्हणून असं आपलं गाळणीवर आपली साधी सोपी पद्धत. कारण कसं कैरी शिजलेली असते, गूळ वितळलेला आहे, त्यामुळे आपल्याला जास्त मेहनत लागत नाही. अगदीच वाटलं शेवटी तसं ग्लासाच्या साहाय्याने आपण पुरणाचं सारण कसं असं बारीक करून घेतो त्या प्रकारे असं ग्लासाने कैरी पण छान अशी फिरवून घ्यायची, स्मॅश करून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती दाटसर असं पन्ह आपलं तयार झालेलं आहे. आता हे पन्ह आपल्याला स्टोअर करण्यासाठी एक काचेची बरणी वापरायची आहे. काचेच्या बरणीमध्ये कसं पदार्थ व्यवस्थित राहतो. हे संपूर्ण एकसंध एकसारखं बनवून घेण्यासाठी थोडं हे पहा फेटून घेतलं रवीच्या साहाय्याने. आता हे संपूर्ण पन्ह चमच्याचं पण लागलेलं काढून घेतलं, वाया नको जायला. कारण हा पदार्थ आपण काही सारखं बनवत नाही. आता आपण स्टोअर करून ठेवणार आहोत.
मी एक काचेची बरणी घेतली आहे. बरणी छान पुसून घ्यायची, कोरडी करून घ्यायची. अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये. हे संपूर्ण पन्हं हे पहा असं मी बरणीमध्ये काचेच्या घालून घेतलं आहे. हे बघा संपूर्ण बरणी भरलेली आहे. किती सुंदर कलर आलेला आहे. यामध्ये आपण कोणताही दुसरा कलर वापरलेला नाही. हा नैसर्गिक कलर आहे पन्ह्याचा. इथं आपण गूळ वापरलेला आहे, तो देखील सेंद्रिय आहे. त्यामुळे अतिशय सुंदर आणि चविष्ट असं पन्हं आपलं तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला हे बनवून देखील दाखवते कसं बनवायचं ते. हे आपण फ्रीजमध्ये अगदी वर्षभर आरामात स्टोअर करू शकतो. हे पहा आता हे पन्हं आपलं तयार आहे स्टोअर करण्यासाठी. कलर देखील किती सुरेख आहे बघा. आता मी बनवून दाखवते म्हणून मी थोडं पन्हं ठेवलं आहे. काचेचा ग्लास घेतला आहे. यामध्ये आपण 2 ते 3 चमचे म्हणजे आपण पोहे खायचा जो चमचा वापरतो ना घरच्या घरी, त्या चमच्याने 2 किंवा 3 चमचे, कारण आपण दाटसर असं पन्हं तयार केलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त चमचे घ्यायची आवश्यकता नाही. हे पहा मी 3 चमचे इतकं पन्हं घेतलं आहे आणि आता यामध्ये 1 ग्लासभर इतकं पाणी घालायचं आहे. यामध्ये अजून काय आपल्याला एक्स्ट्रा घालायची आवश्यकता नाही, कारण कसं प्रमाण आपलं परफेक्ट आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं फक्त. जास्त प्रमाणात बनवत असाल तर थोडं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे पटकन मिक्स होतं. हे पहा सुंदर असं कैरीचं पन्हं आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये 1-2 असे बर्फाचे तुकडे घालायचे म्हणजे अजून सुंदर चविष्ट असं थंडगार पन्हं आपलं तयार आहे. अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये. हे पहा मी टेस्ट करून बघते आणि तुम्हाला देखील सांगते कसं झालं आहे. कलर तर सुंदर आलेला आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. अतिशय सुंदर बनलं आहे.